केलं पाहिजे. हीच भीती आहे. जरांगे पाटील सातत्याने आवाहन करतायत की आपल्याला शांततेत आंदोलन करायचे, आपल्याला कुठेही काही गालबोट लावायचं नाही. ही भूमिका त्यांची प्रामाणिक आहे, याबद्दल काही दुमत नाही. मात्र मागे उपोषण करताना त्यांची भूमिका प्रामाणिकच होती. मात्र बीड आणि जालना आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी जाळपोळ झाली ती झालीच ना. मग ती जरी आंदोलनाच्या नेत्याची ती भूमिका नसली तरी जेव्हा असा विध्वंस होतो शेवटी ती जबाबदारी कुणाकडे जाते. मग आजही जरांगे पाटलांची भूमिका प्रामाणिक असेल आणि मुंबईत उद्या जाऊन काही वेगळं घडलं तसं घडू नये ही प्रामाणिक अपेक्षा आहे. मात्र घडलं तर जरांगे पाटील म्हणतीलही का त्याच्यात आमचा संबंध नाही, ते आमचे कार्यकर्ते नाही. मात्र ज्या महाराष्ट्राच्या शांततेला ज्या पद्धतीने धक्का लागलेला असेल ते कोणीच नाकारू शकणार नाही. मग आता सरकार आता जरांगे समजा नाही ऐकलं तर सरकार आपल्या बाजूने डायलॉग सुरू ठेवणार आहे की नाही? सरकारला जे जे करता येणं शक्य आहे ते सर्व सरकारने केलेलं आहे. अगदी तुम्हाला सांगतो की त्यांचा शेवटचा मुद्दा कुणबी जातीच्या जुन्या नोंदी आणि वंशावळी जोडणं हे फार अवघड काम असतं. याच्यासाठी त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भाषा तज्ज्ञ असेल, संशोधन अधिकारी आणि इतर काही अधिकारी यांच्या समित्या नेमणं सुद्धा सरकारच्या विचाराधीन आहे. अशा परिस्थितीत आपल्या मागण्यांना जर व्यवस्थित न्याय दिला जात असेल, सरकार सगळं ऐकून घेत असेल आणि कायद्याच्या चौकटीत जे जे करता येणं शक्य आहे, न्यायालयीन बाबींचा विचार करून जे जे समाजाला देणं शक्य आहे ते सर्व देण्याचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर याकडे दुर्लक्ष करून खरं तर तुम्ही मग आज इतकं काम मुख्यमंत्र्यांनी केलं याकडे जर दुर्लक्ष करत असाल तर 70 वर्षे ज्यांनी या विषयाचा बट्ट्याबोळ केला त्यांना तर तुम्ही झाडाला उलटं टांगलं पाहिजे. तिथं मात्र तुम्ही दुर्लक्ष करणार आणि जे काम करतात, जे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांना मात्र रोज तुम्ही मागण्या वाढवत नेणार आणि अडचणी वाढवणार, हे बरोबर नाही. याच्यातून समाजाचं कुठलंही हित साध्य होणार नाही. समाजाला देण्यासारखं सर्व काही राज्य सरकारने दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी